देवदर्शनाला गेलेले तामखडे कुटुंबीय काळाचा शिकार झाले। फलटणजवळच्या दुळदेवला गेले होते दर्शनाला। माघारी परतत असताना पांगरीजवळ काळाने घातला घाला। पाहुयात सविस्तर बातमी। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भिकवडी बुद्रुकचे तामखडे कुटुंबीय फलटणजवळच्या दुळदेवला देवदर्शनासाठी गेले होते। सर्वांचे येथेच देवदर्शनही उरकलं। मात्र तिथून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि काही कळायच्या आतच अपघातात 3 जीव गमावले। दुळदेवपासून सुमारे 40 किलोमीटरवर पांगरीजवळ काल रात्री झालेल्या भीषण अपघातानं तामखडे कुटुंबीय अगदी उद्ध्वस्त झाले। रात्री बोलेरो व ट्रॅक्टरच्या झालेल्या या अपघातात ठार झालेल्या 2 चिमुकल्या सकाळी मंदिरात खेळत बागडत होत्या। आपल्या नातेवाईकांकडे हट्ट करत होत्या। नातेवाईक सुद्धा आनंदाने त्यांचे लाड पुरवत होते। मात्र या उमलत्या कळ्यांचं हास्य नियतीला बघवलं नाही। जगणं काय असतं हे कळायच्या आधीच काळानं त्यांच्यावर झडप घातली आणि आपल्या कुटुंबियांपासून हिरावून घेतलं, तेही अगदी कायमचंच। दहिवडी फलटण रोडवर पांगरी येथे वावर हिरेच्या मोहन पांढरे यांचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली बिजवडी जवळच्या लिंबखोरी येथून विहिरीवरच्या साहित्य घेऊन घराकडे निघाली होती। मात्र त्या ट्रॉलीला ना लाईट होती ना कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या रेडियमचे चट्टेबट्टे होते। त्यात भरीसभर म्हणून पावसाचं वातावरण झालं होतं। ढग दाटून आले होते, विजा कडकडत होत्या। काळोखानं सर्वत्र आपलं साम्राज्य पसरवलं होतं। या काळोखात यारीचं साहित्य घेऊन उभा असलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली बोलेरो चालकाला दिसलीच नाही। घराकडे जाण्याची ओढ असणारी गाडी सुसाट सुटली होती। तोच वेग मृत्यूच्या दिशेनं तामखडे कुटुंबियांना बोलावत होता। घराच्या ओढीनं तामखडे कुटुंबीय निघालं होतं। आजोबा संपत तामखडे यांच्या मांडीवर चिमुकल्या आर्या आणि धनश्री निवांतपणे बसल्या होत्या। मात्र काळाने संपत व आर्या यांना घेरलं आणि आपल्याकडे बोलावून घेतलं। या अपघातात जखमी झालेल्या धनश्रीला उपचारासाठी तातडीनं हलवलं, पण तिलाही क्रूर नियतीनं वाटेतच हिरावून घेतलं। आपल्या डोळ्यादेखत आपली 2 लेकरं हसता हसता निघून गेल्यानं त्या मुलीच्या आईचे अश्रू आता सुकून गेले आहेत। घरातील वडीलधारा मार्गदर्शकच काळानं हिरावल्यानं तामखडे कुटुंब पोरकं झालंय। देवदर्शनाला गेलेल्या लोकांवर काळच किती क्रूरपणे हल्ला चढवतो आणि क्षणातच होत्याचं नृत्य करतो, हेच पुन्हा एकदा या अपघातानं दाखवून दिलंय। देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा जीव हिरावून घेणारी नियती वारंवार देवपेक्षा वरचढ होऊ पाहतेय का? भाविकांनी मग देवावर तरी नेमका विश्वास ठेवायचा कसा? या घटनेनंतर असे सवाल पडल्याशिवाय राहत नाहीत। आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।